श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या अद्भुत दिव्य आणि स्वामींचा संदेश असणाऱ्या या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामींचे असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, आजच्या या धावपळीच्या युगामध्ये स्वामींना आपल्याकडून काय हवंय? स्वामींना हवाय भक्ताचं खरं मन. स्वामींना हवाय भक्ताची खरी श्रद्धा. स्वामींना हवा आहे भक्ताचं खरं रूप. स्वामी भक्तांनो, कुठलाही दिखावा करू नका. आपण जसे आहोत तसे राहा. फक्त या जगामध्ये खरं वागा. कधी खोट्याची साथ देऊ नका. स्वामी नेहमी सांगतात, तू जसा आहे तसाच खरा भक्त हो. स्वतःला बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये निष्ठा बनव. जे आपण करतो आहे, जे काम करतो आहे, त्यामध्ये प्रामाणिकपणा ठेव. जीवनामध्ये अनेक लोक तुला भेटतील. कुणी चांगलं असेल, कुणी वाईट असेल, मात्र तू त्यांच्यासारखा होऊ नकोस. तू आहे तसाच राहा, परंतु चांगला राहा. जन्मलेलं बाळ हे निरागस असतं. त्याच्या मनामध्ये कुठलाही खोटेपणा नसतो. त्याच्या मनामध्ये कधीही काही वाईट नसतं. लहान बाळाचं मन हे पूर्ण शुद्ध असतं. त्याला या जगामध्ये चांगलं काय वाईट काय याची कशाचीच त्याला माहिती नसते. परंतु जसं जसं ते बाळ मोठं होत जातं, त्याला जसे जसे संस्कार मिळतात त्या प्रकारे ते बाळ घडत जातं. आणि मोठं झाल्यावर त्याला जे संस्कार मिळाले त्या संस्कारानुसारच तो जीवन जगत असतो. म्हणून स्वामी आपल्याला या जगामध्ये आणतात, परंतु आपल्यावर जे संस्कार होतात त्यानुसार आपण घडत असतो. म्हणून स्वामी सांगतात, अरे तू लहान बाळासारखा निरागस हो, शुद्ध मनाचा हो. मनामध्ये कधीच वाईट विचार ठेवू नकोस. मनामध्ये कधीच दुसऱ्याचं वाईट होईल असे विचार आणू नकोस. मन शुद्ध ठेव. खरी श्रद्धा जर तुझ्या मनात असेल तर तुझं जीवन नक्कीच सुंदर होऊन जाईल. जीवनामध्ये स्वामींना खऱ्या श्रद्धेची अपेक्षा आहे. जो नकळतपणे इतरांना मदत करतो, जो नकळतपणे इतरांच्या भल्यासाठी काम करत असतो, त्याच्या पाठीशी सदैव स्वामी समर्थ महाराज असतात. कारण जो दुसऱ्यासाठी लढतो, जो दुसऱ्यासाठी आपलं जीवन व्यतीत करत असतो, त्याच्या जीवनाचे शिल्पकार स्वामी समर्थ महाराज असतात. स्वामी भक्तांनो, कधीही फक्त स्वतःचा फायदा म्हणून जीवन जगू नका. तर आपल्यामुळे जर इतरांच्या चेहऱ्यावरती हसू येत असेल तर नक्कीच ते काम करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज जेव्हा जेव्हा आपल्याला काहीतरी संदेश देत असतात तेव्हा त्या संदेशामागे काहीतरी हेतू दडलेला असतो. आणि तो हेतू आपल्याला जेव्हा समजतो ना, तेव्हा आपण जीवनामध्ये नक्कीच काहीतरी मोलाचं कमवत असतो. स्वामी भक्तांनो, हे सुंदर जीवन आपल्याला स्वामींनी दिलं आहे. या जीवनामध्ये कसं वागायचं, कसं राहायचं, हे सर्व आपल्याला स्वामींच्या आदेशानुसारच जगायचं आहे. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनामध्ये जेव्हा केव्हाही तुम्हाला स्वामींच्या मदतीची गरज असेल तेव्हा स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमची मदत करतील. तुम्ही फक्त कधी कोणाचं वाईट करू नका. चांगल्या मार्गाने जीवन जगा. कधीही आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं कधी काही वागू नका. स्वामी भक्तांनो, हे जीवन खरोखर खूप सुंदर आहे हो. या जीवनामध्ये सुंदरता अशीच टिकवून ठेवा. जीवनात अनेक व्यक्ती येतील, अनेक व्यक्ती जातीलही, मात्र आपण कधी आपला आध्यात्मिकपणा सोडायचा नाही. आपण कधी आपला चांगला मार्ग सोडायचा नाही. आपण आहे असंच चांगलं राहायचं. अशीच आयुष्यभर स्वामींची सेवा करायची. जे स्वामींनी आपल्या नशिबात लिहिलं आहे ते घडणारच आहे. आपण मात्र कधी स्वामींना आपल्यापासून दूर जाऊ द्यायचं नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींना तुमचं शुद्ध मन, तुमची खरी श्रद्धा हवी आहे. तेवढी फक्त तुम्ही स्वामींना द्या. बाकी स्वामींना तुमच्याकडून मोठ्या मोठ्या पूजा, मोठ्या मोठ्या तपश्चर्या नको आहेत. स्वामींना फक्त तुमचं साधं भोळं रूप हवं आहे. तुमची साधी भोळी भक्ती हवी आहे. जेव्हा आपण ही साधी भोळी भक्ती स्वामींसमोर व्यक्त करतो, स्वामींची साधी भोळी भक्ती करतो, तेव्हा नक्कीच स्वामी समर्थ महाराज आपली भक्ती स्वीकारतात
आपली पूजा स्वीकारतात आणि आपल्याला सर्व काही सकारात्मक आशीर्वाद देऊन जातात. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज सर्वांचं कल्याण करतील, तुमचंही कल्याण नक्कीच होईल. म्हणून जरी काही संकटात असाल तरी घाबरू नका, कारण स्वामीच सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून सर्व काही स्वामींवर सोपवा आणि चिंता सोडा. आजचा हा सुंदर स्वामींचा संदेश आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.